हॅलो, नमस्ते प्रणिपात विद्यार्थी मित्रांनो. मी अभिषेक सावरकर, इंजिनियर रवी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत आपण MCQ सिरीज, जे की महाट्रान्सको पूर्ण MSCB तीनही कंपन्यांसाठी किंवा अदर कॉम्पिटिटिव्ह असलेल्या एक्झाम, आणि हा टेक्निकल सिलेबस तुम्ही ॲज अ ऑपरेटर, त्यानंतर विद्युत सहाय्यक आणि असिस्टंट इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर, त्याचबरोबर डेप्टी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्टी ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, ह्या सर्वांसाठी हे जे क्वेश्चन आहेत ते कामी पडतात. लक्ष देऊन क्वेश्चनचे आन्सर बघा, आणि जर काही समजलं नाही तर मला विचारा. ही जे MCQ सिरीज आहेत हे आपण सुरू केलेली आहेत. तर बघा, मला जर तुमचा चांगला रिस्पॉन्स मिळाला तर मी नक्कीच आणखी हे पुढे नेण्याचा प्रयत्न करेल, कंटिन्यू करेल. तर जो पहिला क्वेश्चन आहे आता, व्हॉट इज द SI युनिट ऑफ रेझिस्टिव्हिटी, म्हणजे रेझिस्टिव्हिटीचं SI एकक काय आहे. तर सर्वांनाच माहीत असेल असा माझा अंदाज आहे. तर कोणतं आहे त्याचं SI युनिट? त्याचं SI युनिट जे आहे ते ओहम मीटर आहेत. ओहम मीटर हे आपण MCQ पाहणार आहेत. थोडंसं जर ज्या क्वेश्चनला एक्सप्लेनेशनची गरज असली त्या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशनसुद्धा मी सांगेन. तर बघा, रेझिस्टिव्हिटी आणि रेझिस्टन्स यामध्ये फरक आहेत. ओहम कशाचा आहे? ओहम रेझिस्टन्सचा आहे. रेझिस्टिव्हिटीचं कोणतं आहे? ओहम मीटर. आणि फॅरेड कशाचं युनिट आहे? SI एकक हे कॅपॅसिटरचं आहे. आणि न्यूटन कशाचं आहे? न्यूटन जे आहे ते फोर्सचं आहे ते युनिट. त्यानंतर बघा, दुसरा जो क्वेश्चन आहे तो बघा. मी तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर सांगून समोरसुद्धा नेऊ शकतो, पण मला असं करायचं नाही आहे. मला तुमची कन्सेप्ट क्लिअर करायची आहे. जितकी माहिती माझ्याकडून तुम्हाला भेटू शकते तेवढा मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर दुसरा क्वेश्चन बघा, सिलेक्ट द करेक्ट फॉर्म ऑफ ओहम्स लॉ. ओहम्स लॉबद्दल कोणती विधाने बरोबर आहेत किंवा कोणते खालील दिलेल्यापैकी कोणते विधान बरोबर आहे ते आपल्याला पाहायचे आहेत. तर ओहम्स लॉचं काय सांगतो? फॉर्म्युला काय सांगतो? ओहम्स कसा होता? ओहम्स हा वीर होता. म्हणजेच हे तुम्हाला मी लॉजिक सांगितलं. ओहम्स हा वीर होता. V इज टू I इंटू आर. V इज इक्वल टू I इंटू आर. तर पहिलं जे स्टेटमेंट आहे हे आहेत. तर यावरून आपण दुसरासुद्धा अंदाज लावू शकतो की व्होल्टेज जे आहे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट आहेत. म्हणजे व्होल्टेज जे आहे ते थेट प्रमाणात जे आहे ते करंटच्या प्रमाणात आहे. थेट हे करंटच्या प्रमाणात आहेत. म्हणजे आपण यावरून काय म्हणू शकतो? विधान 1 आणि विधान 2 B हे जे आहेत हे कसे आहेत? बरोबर आहेत. म्हणजे त्याचा आन्सर कोणतं असणार? डी आन्सर बघा, ऑप्शन डी, की बोथ A आणि B. म्हणजे यावरून आन्सर कोणतं बरोबर आहे? डी. असे क्वेश्चन येतात तिथं. कोणते मुलं किंवा काय करतात की एकच करतात जे त्यांना माहीत आहेत ते. आता ओहम्स लॉ नाव आहे म्हणून तिथं फक्त ओहम्स लॉवर क्लिक करतात. तसं करू नका. पहिले क्वेश्चन नीट वाचा, क्वेश्चन काय सांगतो, आणि त्यानंतर त्या इन्स्ट्रक्शन फॉलो करा क्वेश्चननुसार. तर यामध्ये दोन जे ऑप्शन आहेत ते बरोबर आहेत. आणि त्यातलं डी ऑप्शन जे सांगते बोथ A अँड B हे राईट आहेत म्हणतात, असं त्याचं म्हणणं होतं ऑप्शन डीचं. तर आपल्याला सिलेक्ट कोणतं करावं लागेल? ऑप्शन डी. त्यानंतर क्वेश्चन 3 बघा, सिम्पल क्वेश्चन आहे यात. तरीसुद्धा विद्यार्थी या क्वेश्चनमध्ये चुकतात. जे बिगनर आहेत, बिगनर म्हणून अभ्यास करू इच्छितात ते सुद्धा चुकतात. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन कनेक्शन. सी इन फिगर, जी इथं फिगर दिलेली आहेत, सर्किट डायग्राम दिलेली आहेत, तर ते ओळखा म्हणते. ती कोणती आहे? मिक्स आहे, पॅरलल आहे, सिरीज आहेत, कोणत्या प्रकारचे आहेत ते सर्किट डायग्राम ते ओळखा. तर बघा, पॉईंट A पासून तर पॉईंट B पर्यंत त्यामध्ये रेझिस्टन्स कनेक्ट केलेले आहेत, आणि इंडक्टन्ससुद्धा आणि कॅपॅसिटन्ससुद्धा कनेक्टेड केलेले आहेत. हे जे आहेत हा एक विद्युत राशा आहेत. रेझिस्टन्स, कॅपॅसिटन्स, राशा म्हणजे क्वांटिटी, फंडामेंटल क्वांटिटी. क्वांटिटी म्हणतो आपण त्याला. फंडामेंटल 7 प्रकारच्या क्वांटिटी आहेत, त्या वेगळ्या आहेत, पण ही सुद्धा एक क्वांटिटीज आहे. इलेक्ट्रिकल क्वांटिटी आहे, हा अल्टरनेटिंग क्वांटिटी म्हणतो आपण. तर बघा, पॉईंट A पासून B पर्यंत करंट वाहतो. इथून जर करंट निघाला तर हे कोणती आहे? हे सिरीज आहे की पॅरलल आहे? आपल्याला ऑप्शनमध्ये दिलेले आहेत पॅरलल ओनली, पॅरलल सिरीज ओनली, मिक्स आणि सिरीज ओनली. आणि डी जी आहे ते काम नसताना सुद्धा टाकला, याचंच रिपिटेशन झालेलं आहे तिथे. तर हे कोणती डायग्राम दिसते तुम्हाला?
ही जी डायग्राम आहे ही सिरीज डायग्राम आहे. याचे जे कनेक्शन चालला हा करंट जो आहे इथून याला सप्लाय मिळाला असं कन्सिडर करा. तर हा करंट एकच मार्गातून जातो, याला दोन मार्ग आहे नाही, इथून 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 एकच मार्गापर्यंत जातो आणि सर्किट पूर्ण करण्यासाठी त्याला सोर्स द्यावा लागतो. तर हे कोणतं सर्किट आहे? हे सिरीज आहे, सिरीज कनेक्शन आहे. कोणतं कनेक्शन आहे? सिरीज कनेक्शन आहे. वेगवेगळे पॅरामीटर हे कशात कनेक्टेड केलेले आहेत? सिरीजमध्ये कनेक्ट केलेले आहेत. पॅरामीटर हे पॅरललमध्ये केलेले नाहीत. करंट सिरीज आणि पॅरललचा मुख्य एक कन्सेप्ट समजून घ्यायचा. जर करंटला जाण्यासाठी एकापेक्षा जास्त मार्ग उपलब्ध असेल तर ते सर्किट जे असते ते एक तर पॅरलल असते किंवा मिक्स असते. पण सिरीज सर्किटमध्ये तसं नसतो. सिरीज सर्किटमध्ये करंट वाहण्यासाठी फक्त एक आणि एकच मार्ग असतो. फक्त एक आणि एकच मार्ग असतो. नीट लक्ष द्या. काही समजलं नाही तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा, मी सांगेल. त्यानंतर बघा, तर हे कोणतं आहे? तर हे सिरीज कनेक्शन आहे. त्यानंतर बघा चौथा क्वेश्चन बघा. इन किर्चॉफ करंट्स फर्स्ट लॉ. किर्चॉफचे किती लॉ आहेत? 2 लॉ आहेत, बघून घे जा. त्यामध्ये समेशन ऑफ अ करंट इज इक्वल टू 0 ॲट द जंक्शन इज बेस्ड ऑन द कन्झर्वेशन ऑफ. म्हणजे सरळ सांगायचं झालं तर किर्चॉफ करंट्स लॉ हा कशावर कन्झर्वेशन आहेत? एक असतो एनर्जीवर आणि एक असतो चार्जवर. हा इथं त्याचं समेशन दिलं आहे. करंट जे आहेत हा कशावर असतो? हा चार्जवर आहेत पूर्णपणे. याचा आन्सर कोणतं येतो? ऑप्शन बी बरोबर. चार्जवर कन्झर्वेशन करतो. याचा आन्सर काय येणार? ऑप्शन बी इज करेक्ट. त्यानंतर बघू क्वेश्चन 5. नक्कीच काही समजलं नाही तर मला विचारा, काही अडचण आली ते सुद्धा विचारा. मी तुमचे जे क्वेरीज आहे ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर बघा क्वेश्चन 5. क्वेश्चन 5 बघा. व्हॉट इज द युनिट ऑफ, व्हॉट इज द युनिट किंवा अ युनिट इज बेस्ट डिस्क्राईब. म्हणजे इथे विचारलं आहे तुम्हाला का युनिटची डेफिनेशन काय? युनिटची डेफिनेशन काय? सोपे क्वेश्चन आहेत. जे बिगनर आहेत त्यासाठी तर खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर होणार आणि जे ॲडव्हान्स लेवलची सुद्धा तयारी करतो त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचे आहेत. त्यांचंसुद्धा एक वेळा रिव्हिजन होणार. बघा क्वेश्चन 5 क्वेश्चन बघा. व्हॉट इज द युनिट. युनिट म्हणजे काय किंवा युनिट काय आहेत असा त्याचा अर्थ होतो किंवा त्याची डेफिनेशन सांगा. तर युनिटची डेफिनेशन कोणती आहे? काय आहे युनिट? अ फिजिकल क्वांटिटी लाईक अ मास ऑर लेंथ. नाही, हे चूक आहे. दुसरं बघा. अ स्टँडर्ड रेफरन्स फॉर अ मेजरमेंट. हे जे आहेत हे बरोबर आहेत. तिसरं जे आपल्याला बरोबर आहे तेच पहा ना. मग जे मिळालं आपल्याला बरोबर ते बघा ना. कशाला बाकीचे ऑप्शन वाचण्याची गरज आहे आपल्याला? पेपरमध्ये असं टाईम वेस्ट करायचा नाही. टाईम मॅनेजमेंट करायचं पूर्ण. आपल्याला आपलं करेक्ट 100% आन्सर शुअर मिळालं, 100% शुअर असणारं आन्सर मिळालं तर बाकीचे ऑप्शन नाही जरी वाचले तर फार चांगलं राहणार. त्यानंतर क्वेश्चन 6 बघा. क्वेश्चन 6मध्ये काय म्हटलं त्यांनी? विच ऑफ द फॉलोविंग इज अ डिराइव्ड क्वांटिटी. म्हणजे डिराइव्ड क्वांटिटी कोणती आहे? आता यामध्ये फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्ड क्वांटिटी तुम्हाला माहीत असली पाहिजे. डिराइव्ड क्वांटिटी अशी असते की एक जी क्वांटिटी आहे ती एकापेक्षा जास्त क्वांटिटीपासून बनलेली असते. अशा क्वांटिटीला डिराइव्ड क्वांटिटी म्हणतात. अशा क्वांटिटीला डिराइव्ड क्वांटिटी म्हणतात. आणि फंडामेंटल क्वांटिटी अशी आहेत की तिला कोणत्याही दुसऱ्या क्वांटिटीची गरज नसते. ती स्वतः एकच असते आणि तिचं युनिटसुद्धा स्वतःचं एक सेपरेट असते. तिला कोणत्याच दुसऱ्या क्वांटिटीची गरज पडत नाहीत. अशा क्वांटिटीला फंडामेंटल क्वांटिटी म्हणतात. आणि डिराइव्ड क्वांटिटी अशा क्वांटिटीला म्हणतात की जे एकापेक्षा जास्त क्वांटिटीपासून बनलेली असते. तर यामध्ये कोणतं आहे? मास. मास कशात मापलं जाते? त्याचं युनिट काय? केजी. याचा फॉर्म्युलासुद्धा मासचा फॉर्म्युला पण नाही, वजन. मासला आपण काय म्हणू शकतो? वजन. त्यानंतर टाईम. टाईमचासुद्धा फॉर्म्युला आहे का? काही नाही आहेत. टाईमसुद्धा आपण सेकंदमध्येच मापतो डायरेक्टली. त्यानंतर इलेक्ट्रिक करंटसुद्धा ॲम्पियरमध्ये मापतो आपण. तर त्याचेसुद्धा तोसुद्धा फॉर्म्युल्यापासून तयार होत नाही. नाही तर मग तुम्ही म्हणसाल ओम्स लॉ आहेत, ओम्स लॉपासून आपण करंट फाईंड करू शकतो. पण शेवटी करंटचं जे युनिट राहणार ते एकच राहणार ॲम्पियरचं. त्या दोघापासून बनलेलं नसणार. म्हणून जे आहेत इलेक्ट्रिक करंट हे सुद्धा फंडामेंटल क्वांटिटी आहे एक. बट वेलोसिटी बघा. वेलोसिटीचं तसं नाही. वेलोसिटी ही डिराइव्ड क्वांटिटी आहे आणि ऑप्शनसुद्धा आपलं डीज बरोबर असणार. का असणार? वेलोसिटीचा फॉर्म्युला काय? वेलोसिटीचा फॉर्म्युला काय? डिस्प्लेसमेंट अपॉन
काय आहे वेलोसिटीचा फॉर्म्युला सांगा कमेंटमध्ये. याचा फॉर्म्युला येतो आणि त्याचं युनिटसुद्धा त्या फॉर्म्युल्यानुसारच बनतो, म्हणून हे डिराइव्ड क्वांटिटी आहेत. त्यानंतर क्वेश्चन 8 बघा. क्वेश्चन 8मध्ये काय म्हणते, विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट टाईप. काय म्हणते, नॉट अ टाईप ऑफ प्रायमरी सेल्स. खालीलपैकी प्रायमरी सेलचा प्रकार कोणता नाही आहे. नाही म्हटलं त्यांनी, आहे म्हटलं का. वाचण्यात गडबड करायची नाही, नीट लक्ष देऊन वाचायचं. नाही आहे तर डॅनियल सेल हा सुद्धा प्रायमरी सेलचा प्रकार आहे. ग्रॅव्हिटी सेल हा सुद्धा प्रकार आहे. लेक लॅचे सेल हा सुद्धा प्रायमरी सेलचाच प्रकार आहे. आपल्याला नाही म्हटलं तर मग यामध्ये ऑप्शनमध्ये दिलेला नाही, तर इथं डी ऑप्शन बरोबर येतो. नॉन ऑफ द गिवन ऑप्शन म्हणजे ऑप्शनमध्ये दिलेला नाही, तर आपला ऑप्शन कोणतं येणार, बरोबर डी इज द करेक्ट ऑप्शन. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 9. विच ऑफ द फॉलोइंग इज अ टाईप ऑफ सेकंडरी सेल्स. विच ऑफ द फॉलोइंग इज अ टाईप ऑफ द सेकंडरी सेल्स. म्हणजे खालीलपैकी सेकंडरी सेलचा कोणता प्रकार आहेत किंवा कोणता सेल्स आहेत असं ओळखायचं आहे आपल्याला. तर इथं बघा लीड ॲसिड सेल्स हा आहे का, आहेच, नक्कीच आहेत. निकेल आयरन सेल्स हा सुद्धा स्टोरेज सेलचा प्रकार आहे. लिथियम आयन लिओन सेल्स हा सुद्धा सेकंडरी सेलचा ऑप्शन आहे. आता डी ऑप्शन बघा, ऑल ऑफ द गिवन ऑप्शन. मग याचा करेक्ट ऑप्शन कोणतं असणार, तर डी असणार. ऑल ऑफ द गिवन ऑप्शन इज करेक्ट. त्यानंतर आणखी सोपा क्वेश्चन आहेत. हे जे आहेत हे लक्ष ठेवायचं, फार महत्त्वाचे क्वेश्चन आहे ते. असं समजू नका इझी आहेत म्हणून की मला येतेत किंवा हे खूप इझी क्वेश्चन घेत आहेत म्हणून हे स्किप करू नका. तुमचं रिव्हिजनसुद्धा होते आणि कॉम्पिटेटिव्हमध्ये सुद्धा हे उपयुक्त पडतात, युजफुल आहे. त्यानंतर क्वेश्चन 10 बघा. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ कुलम्स लॉ. काय कुलम्स लॉचा फॉर्म्युला, काय कुलम्स लॉचा फॉर्म्युला. कुलम्स लॉचा फॉर्म्युला जो आहे एफ इज इक्वल टू के इंटू Q1 इंटू Q2 अपॉन R स्क्वेअर. हा जो आहे हे पहिलंच ऑप्शन बरोबर आहे. फॉर्म्युला सहजपणे आहेत, लक्षात ठेवणं. बाकीचे जे फॉर्म्युले आहेत हे चुकीचं आहेत, हे चुकीचं आहे, डीसुद्धा चुकीचं आहे. ऑप्शन ए इज करेक्ट. तर यामध्ये आता के काय दर्शवतो, कुलम्स कॉन्स्टंट, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट जे घ्यायचं आहे तो कॉन्स्टंट म्हणजे स्थिरांक आहे तो. के म्हणजे स्थिरांक, कुलम्स कॉन्स्टंट. Q1 आणि Q2 जे आहे हे चार्जेस आहेत आणि R जे आहेत हे डिस्टन्स बिटवीन देअर चार्जेसमधलं डिस्टन्स आहे R आणि त्याचा स्क्वेअर घेतला आहे. असे मिळून त्याचा कुलम्स लॉचा फॉर्म्युला तयार झालेला आहे. ऑप्शन ए इज करेक्ट. त्यानंतर क्वेश्चन 11 बघा. व्हॉट इज द युनिट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ. क्वेश्चन आलेला आहेत, हा जेईच्या एक्झाममध्ये सुद्धा आलेला आहे, त्यामुळे सांगतो नीट लक्ष देऊन ऐका, स्किप करू नका. व्हॉट इज द युनिट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ. काय त्याचा आन्सर म्हणजे व्हॉट इज द युनिट इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथचं युनिट कोणतं, म्हणजे युनिट म्हणजे एकक. काय आहे त्याचं युनिट, व्होल्ट पर मीटर पहिलं ऑप्शन, नंतर न्यूटन्स पर कुलम्स दुसरा ऑप्शन आणि तिसरा आहे बोथ ए अँड बी आणि डी आहे युनिटलेस क्वांटिटी. इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ हे युनिटलेस क्वांटिटी नाही. डी तर तसंच चूक होते. नंतर राहिलं हे 3 ऑप्शन. तर सी म्हणते बोथ ए आणि बी, पर याचं जे आन्सर आहे करेक्ट हे सी आहे. इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ हे कधी व्होल्ट पर मीटरमध्ये सुद्धा मापली जाते तर कधी न्यूटन्स पर कुलममध्ये सुद्धा मापली जाते. तर नीट लक्ष देऊन याचा आन्सर क्लिक करायचं, नाही तर घाई गडबडीत राहता विद्यार्थी आणि एक ऑप्शन वाचतात आणि त्यालाच क्लिक करून समोरचा क्वेश्चन सॉल्व करण्याचा प्रयत्न करतात. पण तसं करू नका. कुठे तुम्हाला क्वेश्चनसुद्धा पूर्ण वाचावं लागतो. हे जे प्रकार येतात हे आपले सिलिमिस्टिकमध्ये प्रकार येतात. असे प्रकार खूप झालेले आहेत सिलिमिस्टिकमध्ये. असं म्हणजे झालं नको, म्हणजे आपले जे मार्क आहेत ते कटणार होते सिलिमिस्टिकमुळे. जर असं व्हायला नको तर एक वेळा थोडी नजर मारायची, असं क्वेश्चन आले तर. त्यानंतर क्वेश्चन 12 बघा, 12वा क्वेश्चन बघा. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ गॉस लॉ ऑर थेरम. काय आहे गॉस लॉचा फॉर्म्युला किंवा थेरमचा. फ्लक्स इज इक्वल टू क्यू अपॉन काय येतो एप्सिलॉन
काय म्हणतो आपण याला, परमिटिव्हिटी 0. याचं ऑप्शन जे राहणार, ऑप्शन ए इज करेक्ट. ऑप्शन ए इज करेक्ट. त्यानंतर क्वेश्चन 13 बघा, क्वेश्चन नंबर 13, प्रश्न क्रमांक 13. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मॅग्नेटिक मटेरियल. सोप्पा क्वेश्चन आहे का, एकदम इझी क्वेश्चन आहेत. खालीलपैकी मॅग्नेटिक मटेरियल कोणतं नाहीत असा त्याचा अर्थ आहे. तर कोणतं नाही आहे मॅग्नेटिक मटेरियल, आयरन, निकेल, कोबाल्ट, ग्लास और वूड. आयरनसुद्धा मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतो, त्यानंतर निकेलसुद्धा होतो आणि कोबाल्टसुद्धा होतो. पण ऑप्शननुसार चालायचं आहे आपल्याला, ऑप्शननुसार चालायचं असतात. पण ग्लास आणि लाकूड, वूड म्हणजे लाकूड, हे मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतात का, अजिबात नाहीत. म्हणजे याचा आन्सर कोणतं येणार, डी इज अ करेक्ट आन्सर. तर क्वेश्चन नंबर 14 बघा, 14 क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टाईप ऑफ मॅग्नेटिक मटेरियल. खालीलपैकी मॅग्नेटिक मटेरियलचा कोणता टाईप नाहीत, म्हणजे कोणता प्रकार नाहीत. नीट क्वेश्चन वाचायचा. तर डायमॅग्नेटिक हा सुद्धा आहे. इंजिनिअरिंग जर तुमची झाली असेल तर तुम्ही 3rd सेमिस्टरला नक्कीच शिकले असाल मॅग्नेटिक मटेरियलचे प्रकार. त्यानंतर पॅरामॅग्नेटिक हा सुद्धा आहेत. ॲरोमॅग्नेटिक हा नाही आहेत. फेरोमॅग्नेटिक हा सुद्धा आहेत. म्हणजे आपला आन्सर कोणता आहे, सी इज द करेक्ट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन्स. सी इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. याचा आन्सर कोणतं येते, सी. त्यानंतर क्वेश्चन 15 बघा, प्रश्न क्रमांक 15. व्हॉट इज द SI युनिट ऑफ मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथचा SI युनिट काय आहे, कोणता आहे SI युनिट मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथचं. तर याचा आन्सर येते टेल्सा. ऑप्शन बी इज करेक्ट. SI युनिट ऑफ मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ इज टेल्सा. त्यानंतर बघा What is the SI unit of pole strength? What is the SI unit of pole strength? पोल स्ट्रेंथचे SI युनिट काय आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. त्याचा आन्सर सांगायचा आहे आपल्याला पूर्ण. तर SI युनिट ऑफ पोल स्ट्रेंथ कधी हे वेबरमध्ये सुद्धा मापतात, तर कधी ॲम्पियर मीटरमध्ये सुद्धा मापतात. तर ऑप्शन सी इज करेक्ट, ए अँड बी. आणि पोल स्ट्रेंथ हे युनिटलेस क्वांटिटी नाही आहेत. पोल स्ट्रेंथ ही युनिटलेस क्वांटिटी नाही आहेत मित्रांनो. तर आपलं जे आन्सर येतो ते आन्सर काय आहे, बोथ ए आणि बी. वेबर आणि ॲम्पियर मीटर या दोन्ही एककामध्ये किंवा युनिट्समध्ये मेजर केली जाते पोल स्ट्रेंथ. त्यानंतर बघा क्वेश्चन 17, प्रश्न क्रमांक 17. विच ऑफ द फॉलोइंग इज अ मॅग्नेटिक पोल. मॅग्नेट बघितलं, मॅग्नेटला किती पोल असतात, 2 पोल असतात. आणि त्याचे आपल्याला कोणते पोल असतात, साऊथ पोल आणि नॉर्थ पोल. तर इथं ऑप्शनमध्ये दिलं आहे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. हे अतिशय सोपी आहेत, 1ली 2रीतल्या विद्यार्थ्यांना सुद्धा समजतो. हे सायन्स 1 सायन्स 2मध्ये दिलेला असतो. हे 5वीच्याच क्लासचा आहे. इतकाच इझी क्वेश्चन आहेत, तुम्हाला समजणं आवश्यक आहे. तरीसुद्धा काही विद्यार्थ्यांचे प्रश्न चुकलेले होते जेव्हा पेपर चेक केले मी तेव्हा. तर याचा आन्सर कोणता येते, सी इज द करेक्ट आन्सर. सी इज द करेक्ट आन्सर. ए अँड बी इज द करेक्ट आन्सर, बोथ ए अँड बी. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन नंबर 18 बघायचा आहे आपल्याला. क्वेश्चन नंबर 18. विच लेटर इंडिकेट अ मॅग्नेटिक मुवमेंट. कोणतं लेटर्स आहेत किंवा अल्फाबेटिकल लेटर्स आहेत ते मॅग्नेटिक मुवमेंट दर्शवते. मॅग्नेटिक मुवमेंटसाठी कोणतं आहे असं अल्फाबेटिकल आहे किंवा अक्षर आहेत की ज्याने ते दर्शवल्या जातो. तर यासाठी जे ऑप्शन नंबर 1 आहेत म्हणजे ए आहेत, ऑप्शन क्रमांक ए जे कॅपिटल एम किंवा न्यू या अक्षरांनी मॅग्नेटिक मुवमेंट दर्शवल्या जाते. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 19, प्रश्न क्रमांक 19. फॉर 1 कंप्लीट सायकल इज इक्वल टू हाऊ मेनी डिग्री. एक कंप्लीट सायकल पूर्ण करण्यासाठी ती किती डिग्रीची असणं आवश्यक आहेत, 360 डिग्री. 360 डिग्री अंशाची एक सायकल पूर्ण असते. आणि 1 अल्टरनेशन कितीचा असतो, 1 अल्टरनेशन जो असतो तो 180 अंशाचा असतो. 1 अल्टरनेशन, 2 अल्टरनेशन मिळून एक सायकल कंप्लीट होते पूर्ण.
आणि फेज कशाला म्हणतो तर मग फेज जो असतो हा AC वेव्हफॉर्म किंवा सायकलचं जे आहे ती एक स्पेसिफिक स्थिती दर्शवतो, त्याला फेज म्हणतो आपण. स्पेसिफिक म्हणजे एक विशिष्ट त्याची जागा दर्शवतो, म्हणजे कोण दर्शवतो त्याला आपण फेज म्हणतो. तर याचं जे आन्सर आहे ते डी आहे. फॉर वन कंप्लीट सायकल इज इक्वल टू हाऊ मेनी डिग्री, तर 360 डिग्री. त्यानंतर बघा क्वेश्चन 20 प्रश्न क्रमांक 20, फ्रिक्वेन्सी इज द रेसिप्रोकल ऑफ. फ्रिक्वेन्सी कशाचं रेसिप्रोकल आहे? फ्रिक्वेन्सी इज द रेसिप्रोकल ऑफ टाईम. कशाचा आहे? ऑप्शन ए इज करेक्ट. कशाचा आहे? फ्रिक्वेन्सी इज द रेसिप्रोकल ऑफ टाईम. मी सांगितलं तुम्हाला की रेसिप्रोकल हे कशाचं, रेसिप्रोकल म्हणजे काय हे सुद्धा सांगितलं. रेसिप्रोकलसाठी एक ट्रिक सांगितली, सरळ आणि साधी आणि गावठी आहे ते ट्रिक्स. रेसिप्रोकल म्हणजे काय? खाली मुंडकं वर पाय, खाली मुंडकं वर पाय, हे झाली रेसिप्रोकलची ट्रिक. जसा रेसिप्रोकल शब्द आला तसं मेमरीमध्ये डोक्यामध्ये आपलं जे लॉजिक आहे ते लक्षात ठेवायचं. रेसिप्रोकल म्हणजे खाली मुंडकं वर पाय, ते जे झालं ते रेसिप्रोकलची एक ट्रिक झाली. रेसिप्रोकल म्हणजे खाली मुंडकं वर पाय. बघा हे आहेत, हे फ्रिक्वेन्सीचं टाईम इज अ रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी. त्यानंतर बघा व्हॉट इज द नेम ऑफ द गिवन सर्किट. हे जे सर्किट डायग्राम दिसते तुम्हाला याचं नाव सांगा लागते, नाव सांगायचं आहे आपल्याला. हे कोणतं सर्किट आहे? यामध्ये फक्त इंडक्टर दिलेला आहे आणि 5 व्होल्टचा बॅटरी सप्लाय दिला आहे, सोर्स दिलेला आहे. तर इथं ऑप्शनमध्ये दिलेलं आहेत प्युअर रेझिस्टिव्ह सर्किट, प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किट आणि प्युअर इंडक्टिव्ह सर्किट. आणि डी ऑप्शन आहे नॉन ऑफ द अबोव. यामध्ये कोणतं आहे? फक्त सोर्स आणि इंडक्टन्स दिला आहे, एल दिला आहे. म्हणजे हे कोणतं सर्किट आहे? प्युअर इंडक्टिव्ह सर्किट. कोणतं आहे? प्युअर इंडक्टिव्ह सर्किट. याचा आन्सर सी इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 22, प्रश्न क्रमांक 22, फॉर विच लेटर इंडिकेट द ॲपरंट पॉवर. ॲपरंट पॉवर कोणत्या लेटरनं इंडिकेट केला जातो किंवा संबोधला जातो असा त्याचा प्रश्नाचा अर्थ आहे. तर कोणत्या लेटरने दर्शवला जातो? यस लेटरनी. यस लेटरनी ॲपरंट पॉवर. त्यानंतर ट्रू पॉवर असतो आणि इमेजनरी पॉवर असतो. इमेजनरी पॉवरलाच ॲपरंट पॉवर म्हणतो आपण. तो कशानं दर्शवला जातो? एसनी. नंतर बघा व्हॉट इज द नेम ऑफ, बघा नेट, व्हॉट इज द नेम ऑफ गिवन कनेक्शन. हे जे इथं कनेक्शन दिलेलं आहे डायग्राममध्ये दिसते तुम्हाला, या डायग्रामचं नाव काय तसं त्यांचं म्हणणं आहे. कोणतं कनेक्शन आहे हे? कोणतं कनेक्शन आहे? इथं बघा आर फेज, न्यूट्रल, वाय फेज आणि बी फेज दिलेले आहे. आणि हे कोणतं कनेक्शन आहे? तुम्ही शिकलेले आहेत, इंजिनिअरिंग डिप्लोमामध्ये शिकलेले आहेत, ITIमध्ये सुद्धा शिकलेले आहेत तुम्ही. सांगा मला कोणतं आहेत? स्टार कनेक्शन. ऑप्शन ए इज करेक्ट. त्यानंतर बघा सोपी क्वेश्चन आहे हा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ कंडक्टिंग मटेरियल. कंडक्टिंग मटेरियल म्हणजे असं मटेरियल ज्यामधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होऊ शकतो किंवा वाहू शकतो, अशा मटेरियलला कंडक्टिंग मटेरियल म्हणतात. कॉपरमधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होतं, हे सुद्धा कंडक्टिंग मटेरियल आहे. म्हणजे ऑप्शन ए इज करेक्ट. त्यानंतर ग्लास नाही, ग्लासमधून अजिबात नाही होत, वूडमधूनही नाही होत आणि प्लॅस्टिकमधूनही नाही होत. ऑप्शन ए इज करेक्ट. आणि शेवटचा क्वेश्चन बघा लास्ट 25, व्हॉट इज द फेज डिफरन्स. फेज डिफरन्स काय आहेत? काय आहे फेज डिफरन्स? डेफिनेशन बघा, द डिफरन्स बिटवीन टू AC वेव्हफॉर्म इज नोन ॲज अ फेज डिफरन्स. ऑप्शन ए इज करेक्ट. ऑप्शन ए इज करेक्ट. आपल्या क्वेश्चनचा आन्सर कोणता आहे? ऑप्शन ए इज करेक्ट. हे बाकीचे जे आहेत हे सर्व रॉंग आहेत. तुमचं हे जे आहेत बाकीचे तिन्ही ऑप्शन दिसायला सारखे दिसतेत आणि वाचायला सुद्धा सारखे दिसतेत, पण तसं नसतो. जे ऑप्शननुसार चालावे लागतं आपल्याला. एक्झॅक्ट नॉलेज असणं फार महत्त्वाचं आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अशीच तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि जर आवश्यकता असेल MCQ सिरीजची तर तसं सुद्धा सांगा. आपण नेक्स्टमध्ये आणखीसुद्धा नवीन घेत जाऊया MCQ. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.